नमस्कार. आज काय नवीनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अंडा आलू मसाला याची रेसिपी. त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये 3 अंडी आणि 2 बटाटे कापून टाकलेले आहेत. आता हे आपण उकळवून घेऊया. अंडी आणि बटाटे शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला 2 मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 2 कांदे आणि 2 टोमॅटो घ्यायचे आहेत. हे सगळं चिरून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. वाटण तयार आहे. अंडी आणि बटाटे उकडून झालेली आहेत. ती आता सोलून घेऊया. त्यानंतर अंड्याचे 2 काप करायचे आहेत. आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अंडी हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे. अंडी फ्राय करताना त्यावर हळद आणि थोडं लाल तिखट टाकून ती फ्राय करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि वाटण केलेला मसाला टाकायचा आहे. मसाला थोडा परतून घ्यायचा आहे. तेल सुटल्यावरती त्यामध्ये थोडी हळद, धनेपूड, गरम मसाला आणि तिखट मसाला टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून उकडलेली बटाटे आणि फ्राय केलेली अंडी आपल्याला त्याच्यात टाकायची आहे. गरज वाटल्यास तुम्ही यात पाणीही टाकू शकता. तयार आहे अंडा आलू मसाला. अशाच रेसिपींसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.